Hello students, all students, good morning. I hope yesterday you have written the schedule of syllabus and also you have written the pattern of question papers in your notebook. So today's we are going to discussing the pattern of question paper and schedule of the syllabus in the academic year of 11th standard. आता तुम्ही काल आपण अशी अपेक्षा करू की तुम्ही प्रत्येकाने सेपरेट सब्जेक्ट्स वाईज रजिस्टर सेपरेट केलेला आहेच आणि त्याचबरोबर जे सुरुवातीला पहिल्या दिवशी जे मी तुम्हाला सिलेबस दिला होता म्हणजे आपल्या केमिस्ट्रीमध्ये फर्स्ट पेपरमध्ये एकूण किती चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला स्क्रीनशॉट दिलं होतं ते तुम्ही लिहून काढलेलं असेलच अशी आपण अपेक्षा करू. त्याचबरोबर काल मी क्वेश्चन पेपर पॅटर्न आणि आपल्या टोटल सिलेबसची स्कीम ऑफ मार्किंग हे पण दिलं होतं ते सुद्धा तुम्ही तुमच्या ओन नोटबुकमध्ये लिहून काढलेलं असेलच. तर त्याविषयी आज आपण थोडं डिस्कशन करणार आहोत. तर लुक हिअर इन दिस नोटबुक पॅटर्न ऑफ अ क्वेश्चन पेपर 11th स्टँडर्ड स्कीम ऑफ मार्किंग म्हणजे आपला जो पेपर आहे केमिस्ट्री फर्स्ट आणि सेकंड ज्याला आपण कॉमन केमिस्ट्री पेपर म्हणतो त्याची स्कीम ऑफ मार्किंग काय आहे. तर त्याच्यामध्ये इथं बघा लुक हिअर स्कीम ऑफ मार्किंग विथ ऑप्शन विदाउट ऑप्शन अँड द टोटल सिलेबस. In the 11th standard chemistry syllabus having the total with option 98 marks and without option 70 marks. म्हणजे आता पहिल्या दिवशी जे तुम्ही स्क्रीनशॉटवर जे आपला टोटल सिलेबस जे बघितला त्याच्यामध्ये असं मी ऑप्शनमध्ये मार्क्स दिले होते बघा 3/5 4/6. आता 4/6 म्हणजे काय 4 म्हणजे विदाऊट ऑप्शनचे मार्क्स आणि 6 म्हणजे विथ ऑप्शनचे मार्क. म्हणजे तुम्हाला जो टोटल 70 मार्काचा जो पेपर येणार आहे किंवा टोटल आपला जो सिलेबस आहे टोटल 16 चॅप्टर्स आहेत आपल्या केमिस्ट्री पेपरमध्ये तर ते 16 चॅप्टर्स विथ ऑप्शन्स आहेत किती मार्काचं आहे 98 मार्क्स आणि विदाऊट ऑप्शनचे किती आहेत 70 मार्क्स. म्हणजे तुम्ही जो क्वेश्चन पेपर 70 मार्काचा जो क्वेश्चन पेपर सोडवणार आहात त्याच्यामध्ये 98 मार्काचा तो पेपर असेल आणि 98 पैकी तुम्हाला 70 मार्काचा पेपर सोडवायचा आहे असं त्याची स्कीम ऑफ मार्किंग आहे. नेक्स्ट टोटल एक्झाम. टोटल आता आपल्या तुमच्या पूर्ण 11वीमध्ये आपल्याला 4 एक्झाम होतात टोटल एक्झाम 4. मग त्या कोणत्या युनिट टेस्ट फर्स्ट विथ हॅविंग द 25 मार्क्स युनिट टेस्ट सेकंड विथ हॅविंग द also 25 marks and first term having the 50 marks and final exam second terms with having the 70 marks. असे आपल्या अकॅडमिक इयरमध्ये एकूण 4 परीक्षा होतात. त्यापैकी पहिली युनिट टेस्ट असते 25 मार्काची दुसरी 25 मार्काची आणि मग फर्स्ट टर्म 50 मार्क आणि फायनल 70 मार्क. त्याचा टायमिंग दिलेला आहे. फर्स्ट युनिट टेस्ट 90 मिनिट्स आहेत सेकंड ऑल्सो 90 मिनिट्स फर्स्ट टर्म 2.5 तासाची असते आणि सेकंड टर्म 3 तासाची असते. पहिल्यांदा युनिट टेस्ट होते त्याच्यानंतर फर्स्ट टर्म होते म्हणजे आपलं एक सेक्शन संपलं असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर सेकंड युनिट टेस्ट होते आणि त्याच्यानंतर फायनल सेकंड टर्म एक्झाम होते. अशा आपल्या परीक्षेचं टोटल परीक्षेचं किती 4 परीक्षेचं आपल्या अकॅडमिक इयरमध्ये प्लॅनिंग असतं. त्याचा टायमिंगसुद्धा दिलेला आहे. मग आता ह्या 25 युनिट टेस्ट फर्स्ट आणि युनिट टेस्ट सेकंडमध्ये आपल्याकडे तुम्हाला मी युनिट वाईज पॅटर्न ऑफ क्वेश्चन पेपरचं दिलेलं आहे. त्याला एक दुसरा ऑप्शन असा आहे की तुम्ही 25च्या 25 MCQ टाईपसुद्धा आपण युनिट टेस्ट फर्स्ट आणि युनिट टेस्ट सेकंडला आपण देऊ शकतो. तर आता आपण प्रत्येक युनिट टेस्टचं क्वेश्चन पॅटर्न आपण थोडक्यात इथं समजून घेऊ. So first you see the unit test first or unit test second म्हणजे हा सेमच पॅटर्न राहणार आहे. युनिट टेस्ट फर्स्ट असेल काय किंवा युनिट टेस्ट सेकंड कारण दोन्ही युनिट टेस्ट हे काय तर 25 मार्काचे. सो द फर्स्ट यू सी द युनिट टेस्ट फर्स्ट अँड युनिट टेस्ट सेकंड. फर्स्ट क्वेश्चन बघा आता
या सगळ्या चारही क्वेश्चन पेपरचं विभाजन 4 सेक्शनमध्ये केलेलं आहे. विच ऑफ द सेक्शन? सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी अँड सेक्शन डी. मग तसंच युनिट टेस्ट फर्स्टमध्ये सुद्धा सेक्शन ए. सो हिअर सेक्शन ए, द टोटल मार्क्स हॅविंग इन द फर्स्ट युनिट टेस्ट 7 मार्क्स. पहिला सेक्शन ए हा 7 मार्काचा असेल. अँड दीज 7 मार्क्स आर फर्दर डिवायडेड इन द 2 क्वेश्चन. द फर्स्ट क्वेश्चन, select and write correct answer इज इक्वल टू टोटल 4 मार्क्स. म्हणजे पहिला क्वेश्चन हा 4 मार्काचा असेल आणि ते कसे असतील? फर्स्ट टू फोर्थ MCQ टाईप क्वेश्चन, 1 मार्क ईच क्वेश्चन. म्हणजे एका MCQला 1 मार्क अशी तुम्हाला पहिल्या क्वेश्चनमध्ये 4 क्वेश्चन विचारले, 4 मार्काचा क्वेश्चन असेल पहिला, त्याच्यामध्ये 4 MCQ विचारले जातील. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, ॲन्सर द फॉलोइंग 1 to 3. म्हणजे तुम्हाला सेकंड क्वेश्चनमध्ये 3 सब क्वेश्चन असतील, ते 1 सेंटेन्स असेल ॲन्सर. म्हणजे जसं आपण म्हणतो एका वाक्यात उत्तरे द्या, तर तिथं 3 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील, 1 मार्क ईच क्वेश्चन. मग असं टोटल किती झाले? 4 + 3 = 7. हे झाला सेक्शन फर्स्ट. अँड देन स्टार्ट द सेक्शन बी हॅविंग द टोटल 8 मार्क्स. आता सेक्शन बी हा तुम्हाला युनिट टेस्ट फर्स्ट आणि सेकंडमध्ये 8 मार्काचा असेल. मग तो असेल क्वेश्चन अटेम्प्ट एनी 4. म्हणजे सेक्शन बीमध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन सोडवायचे आहेत. टोटल किती मार्काचा असेल सेक्शन बी? 8 मार्काचा असेल. मग क्वेश्चन स्टार्ट कुठून सुरुवात होईल? द सेक्शन बी इज स्टार्टेड फ्रॉम द क्वेश्चन नंबर 3 अँड इन द सेक्शन बी इन्क्लुडिंग द टोटल क्वेश्चन नंबर 3 to क्वेश्चन नंबर 8. याच्यामध्ये टोटल क्वेश्चन किती असतील? 3 to 8. म्हणजे टोटल 6 क्वेश्चन याच्यामध्ये असतील आणि 6 क्वेश्चनपैकी तुम्हाला कुठलेही एनी 4 तुम्हाला 4 सोडवायचे आहेत. आणि ते क्वेश्चन कसे असतील? शॉर्ट ॲन्सर टाईप असतील. शॉर्ट ॲन्सर म्हणजे मग डेफिनेशन विथ एक्झाम्पल असे तुम्हाला शॉर्ट ॲन्सर. अँड 2 मार्क्स ईच. एका क्वेश्चनसाठी 2 मार्क असतील. असं 4 × 2 मीन्स टोटल 8 मार्काचा सेक्शन बी असेल. अँड देन स्टार्टेड द क्वेश्चन नंबर सी. सेक्शन सी. द सेक्शन सी हॅविंग द टोटल 6 मार्क. सेक्शन सी हा 6 मार्काचा असेल. सेक्शन ए 7 मार्क, सेक्शन बी 8 मार्क आणि सेक्शन सी 6 मार्क. सेक्शन सी हॅविंग द टोटल 6 मार्क. इन द सेक्शन सी अटेम्प्ट एनी 2. आता सेक्शन सीमध्ये फक्त तुम्हाला 2 क्वेश्चन सोडवायचे. अँड द सेक्शन इज स्टार्टेड फ्रॉम द क्वेश्चन नंबर 9 to क्वेश्चन नंबर 11. लॉंग ॲन्सर क्वेश्चन. मग हे कसे असतील? हे शॉर्ट ॲन्सर त्याच्यापेक्षा थोडं मोठे म्हणजे लॉंग ॲन्सर क्वेश्चन असेल. आणि ते कुठून सुरुवात होतील? क्वेश्चन नंबर 9 to क्वेश्चन नंबर 11. आता याच्यामध्ये किती असतील टोटल? इन द सेक्शन सी हॅविंग द टोटल 3 क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9, क्वेश्चन नंबर 10 अँड क्वेश्चन नंबर 11. टोटल मार्क्स 6. या 3पैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. म्हणजेच याचा अर्थ द 3 मार्क्स ईच. म्हणजे एका क्वेश्चनला 3 मार्क तुम्हाला सोडवायचे 2. म्हणजे टोटल किती झाले? 6. अँड देन लास्ट सेक्शन डी हॅविंग द 4 मार्क. शेवटचा सेक्शन युनिट टेस्टमध्ये असेल 4 मार्काचा. मग त्याच्यामध्ये असेल अटेम्प्ट एनी 1. द सेक्शन डी इज स्टार्टेड फ्रॉम द क्वेश्चन 12 अँड क्वेश्चन 13. द सेक्शन डी हॅविंग द डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन और डिस्क्रिप्टिव्ह टाईप द ॲन्सर. म्हणजे हा थोडा याच्यापेक्षा थोडा मोठा क्वेश्चन असेल. मग ह्याच्यामध्ये आपण मल्टिपल क्वेश्चन असेल. म्हणजे सगळे कुठल्याही चॅप्टर्समधले एखाद्या चॅप्टर्समधला मोठा डेरिव्हेटिव्ह वगैरे डायग्राम अशा पद्धतीनं हा क्वेश्चन आहे. आणि हा एकच सोडवायचा आहे तुम्हाला. इथं असतील क्वेश्चन इन द सेक्शन डी टोटल क्वेश्चन्स हॅविंग द 2 क्वेश्चन. विच ऑफ द क्वेश्चन? क्वेश्चन नंबर 12 अँड टू द क्वेश्चन नंबर 13. म्हणजे क्वेश्चन 12 अँड 13 याच्यापैकी तुम्हाला एक सोडवायचं आहे म्हणजे 4. अशी टोटल बेरीज किती असेल? टोटल मार्क्स हॅविंग द 25 मार्क्स अँड द टायमिंग इज द 19 minutes. फर्स्ट युनिट टेस्ट आर ऑल्सो
सेकंड युनिट टेस्ट, दोघांचा पॅटर्न सारखाच आहे. झालं. मग आता त्यानंतर असेल फर्स्ट टर्म एक्झाम. हे आपण युनिट टेस्टचं बघितलं. आता त्यानंतर फर्स्ट टर्म एक्झाम. फर्स्ट टर्म किती मार्काची आहे? 50 मार्काची, 50 मार्क्स. अँड टायमिंग किती आहे त्याचा? 2.5 तासाचा. आता फर्स्ट टर्म एक्झाम, आता सेक्शन तर सेमच असणार आहेत. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी. पॅटर्नसुद्धा तोच आहे, फक्त आता काय होईल, क्वेश्चनची संख्या वाढत जाईल. आता बघा, द सेक्शन ए स्टार्टेड फ्रॉम द क्वेश्चन नंबर 1. द सेक्शन इज डिवायडेड अगेन द फर्दर 2 क्वेश्चन नंबर फर्स्ट अँड क्वेश्चन नंबर सेकंड. सेक्शन फर्स्ट काय? सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर, हॅविंग द 7 मार्क्स. टोटल क्वेश्चन नंबर ए हा 14 मार्काचा आहे. त्याच्यापैकी पहिला क्वेश्चन असेल 7 मार्काचा. त्याच्यामध्ये सुद्धा काय असेल, 1 to 7 MCQ टाईप क्वेश्चन. म्हणजे इथं 4 MCQ दिले असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला करेक्ट 1 MCQ तुम्हाला चूज करायचं आहे. असे तुम्हाला इथं 7 क्वेश्चन असतील, 1 मार्क इच. एका MCQला 1 मार्क, म्हणजे असे टोटल 7 मार्क. देन सेकंड क्वेश्चन, ॲन्सर द फॉलोइंग. त्याचे परत सब क्वेश्चन काय असतील, 1 to 7. 1 सेंटेन्स ॲन्सर. इथंसुद्धा शॉर्ट ॲन्सर आहे, फक्त तुम्हाला इथं एका वाक्यात उत्तरे द्यायचं आहेत. आणि असे किती क्वेश्चन असतील? 7 क्वेश्चन असतील, म्हणजे 1 मार्क इच. असे 7 मार्क, म्हणजे टोटल सेक्शन ए किती झाला? 14 मार्क. त्यानंतर नेक्स्ट सेक्शन बी. सेक्शन बी हॅविंग द टोटल 16 मार्क्स. सेक्शन बी हा 16 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये अटेम्प्ट एनी 8. आता इथं तुम्हाला युनिट टेस्टमध्ये अटेम्प्ट एनी 4 होतं, पण आता इथं अटेम्प्ट एनी 8, म्हणजे तुम्हाला इथं 8 क्वेश्चन सोडवायचे आहेत. 8 क्वेश्चन सोडवायचे आहेत. आणि आता या 8मध्ये बघा, टोटल किती? 11 क्वेश्चन आहेत. द सेक्शन बी इज स्टार्टेड फ्रॉम द क्वेश्चन नंबर 3 अँड एंड टू द क्वेश्चन नंबर 13 इन द फर्स्ट टर्म एक्झाम. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 पासून सुरुवात होतो आणि क्वेश्चन नंबर 13 मध्ये संपतो. म्हणजे टोटल आता इथं क्वेश्चन किती झाले तुमचे? 11 क्वेश्चन झाले. 11 पैकी तुम्हाला किती सोडवायचे? 8 सोडवायचे, म्हणजे 3 तुम्हाला ऑप्शनमध्ये. हे क्वेश्चन कसे असतील? शॉर्ट ॲन्सर टाईप क्वेश्चन, 2 मार्क्स इच. एका क्वेश्चनला तिथं 2 मार्क असतील, म्हणजे 2 × 8 = 60. अंडरस्टूड. नेक्स्ट सेक्शन सी हॅविंग द 12 मार्क्स. 12 मार्काचा सेक्शन सी असेल, आणि त्याच्यामध्ये अटेम्प्ट एनी 4. आता इथं तुम्हाला अटेम्प्ट एनी 4 म्हणजे तुम्हाला कुठलेही कोणतेही 4 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे. अँड द सेक्शन इज स्टार्टेड फ्रॉम द क्वेश्चन नंबर 14 टू क्वेश्चन नंबर 19. लॉंग ॲन्सर 3 मार्क्स इच. म्हणजे इथं सुद्धा आता तुम्हाला किती क्वेश्चन आहेत? टोटल 4 क्वेश्चन आहेत. आणि टोटल म्हणजे तुम्हाला सोडवायचे 4 आहेत. आणि टोटल म्हणजे आहेत किती? 6 क्वेश्चन आहेत. तर 6 पैकी तुम्हाला 4 सोडवायचे आहेत, आणि त्या 4ला एका क्वेश्चनला 3 मार्क आहेत. म्हणजे टोटल किती मार्क्स झाले? 12 मार्क. इथं झाला क्वेश्चन नंबर सी. अँड नेक्स्ट सेक्शन डी. सेक्शन डी हॅविंग द टोटल 8 मार्क. तिथं युनिट टेस्टला काय होतं? सेक्शन डी हॅविंग द 4 मार्क्स. इथं सेक्शन डी किती आहे? 8 मार्काचा आहे. अटेम्प्ट एनी 2. युनिट टेस्टमध्ये एकच सोडवायचा होता. आता इथं फर्स्ट टर्ममध्ये तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. आणि एक क्वेश्चन किती मार्काचा असेल? मग 4 मार्क इच, म्हणजे 4 × 2 = 8. अँड द सेक्शन डी इज स्टार्टेड फ्रॉम क्वेश्चन नंबर 20 टू क्वेश्चन नंबर 25. अंडरस्टूड. अँड गेटिंग द टोटल मार्क्स 50 ऑफ द फर्स्ट टर्म एक्झाम. अशा पद्धतीनं फर्स्ट टर्म एक्झाम हा 50 मार्काची असेल. आता त्यानंतर फायनल असेल सेकंड टर्म एक्झाम. आता सेकंड टर्म म्हणजे टोटल सिलेबसची आहे 70 मार्काची मोठी एक्झाम. त्यालाच आपण ॲन्युअल एक्झामसुद्धा म्हणू शकतो. सेकंड टर्म एक्झाम टोटल मार्क्स 70 अँड टाईम 3 hours. सेक्शन ए. आता सेक्शन तर सगळ्या परीक्षेमध्ये 4च आहे,
फक्त काय झालेलं आहे, क्वेश्चनची संख्या वाढत गेली, मार्क्स वाढत गेली, संख्यासुद्धा वाढत गेली. आता सेक्शन ए having the total 18 marks and the section A is also similarly divided in the two sub question number 1 and question number 2. म्हणजे सेक्शन ए मध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन पाहायला मिळतील. पहिल्या क्वेश्चनमध्ये काय असेल, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर, टोटल्स हॅविंग द 10 मार्क्स. पहिला क्वेश्चन हा 10 मार्काचा आहे आणि ह्याच्यामध्ये सब क्वेश्चन काय असेल 1 to x म्हणजे 1 ते 10. MCQ टाईप क्वेश्चन म्हणजे तुम्हाला पहिल्या सेक्शनमध्ये सेक्शन एमध्ये पहिला क्वेश्चन हा 10 मार्काचा MCQचा असेल, 1 मार्क ईच, 1 into 10 is equal to 10 मार्क. अँड देन सेकंड आन्सर द फॉलोइंग, टोटल्स 8 मार्क. आन्सर द फॉलोइंग टोटल 8 मार्क म्हणजे शॉर्ट एका वाक्यात 1 सेंटेन्सेस आहे. द सब क्वेश्चन 1 to 8, 1 सेंटेन्स आन्सर 1 मार्क ईच म्हणजे एका 1 सेंटेन्सला 1 मार्क. असे 8 क्वेश्चन असतील म्हणजे 8 into 1 म्हणजे 8 मार्क, असा 18 मार्काचा हे सेक्शन असेल. देन सेक्शन बी, द सेक्शन बी इज स्टार्टेड फ्रॉम क्वेश्चन नंबर 3 to क्वेश्चन नंबर 14. आता 14 म्हणजे याचा अर्थ इथं तुम्हाला टोटल किती 12 क्वेश्चन आहे आणि सोडवायचे आहेत किती, अटेम्प्ट एनी 8 म्हणजे फक्त 8 सोडवायचे आहेत आणि तुमच्याकडे क्वेश्चन किती आहेत 12 आहेत. मग 12पैकी 8 सोडवायचे आहेत म्हणजे शॉर्ट आन्सर टाईप 2 मार्क्स ईच, 8 into 2 म्हणजे 60. आलं लक्षात, हे झालं सेक्शन बी. त्यानंतर सेक्शन सी हॅविंग द टोटल 24 मार्क्स. इथं सुद्धा अटेम्प्ट एनी 8. आता इथं अटेम्प्ट एनी 8मध्ये सुद्धा इथं तुम्हाला सुद्धा टोटल किती 12 क्वेश्चन असतील. द सेक्शन सी स्टार्टेड फ्रॉम क्वेश्चन नंबर 15 to क्वेश्चन नंबर 26. लॉंग आन्सर अँड 1 क्वेश्चन्स हॅविंग द 3 मार्क्स ईच. एक क्वेश्चन हा 3 मार्काला असेल. तुम्हाला सोडवायचा आहे किती अटेम्प्ट एनी 8 म्हणजे 8 into 3 is equal to 24. इथं सुद्धा तुम्हाला 4 क्वेश्चन हे ऑप्शनमध्ये आहेत. इथं सुद्धा 4 क्वेश्चन ऑप्शनमध्ये. तुम्हाला जे सोपं जाईल असे तुम्हाला 8 क्वेश्चन सोडवायचे आहेत आणि जे अवघड जातात ते 4 क्वेश्चन तुम्हाला ऑरमध्ये ठेवायचं आहे. आणि जर वेळ राहिला तर मग ऑरचे सोडवायचं. आणि येत असेल तर नुसता वेळ शिल्लक असून भागत नाही तर काय ते त्याचे आन्सरसुद्धा तुम्हाला आले पाहिजे. नेक्स्ट सेक्शन डी हॅविंग द टोटल 12 मार्क्स, अटेम्प्ट एनी 3. आता इथं तुम्हाला 3 क्वेश्चन सोडवायचे आहेत. द सेक्शन डी स्टार्टेड फ्रॉम क्वेश्चन नंबर 27 to क्वेश्चन नंबर 31. डिस्क्रिप्टिव्ह टाईप ॲन्सर म्हणजे हे थोडा डिस्क्रिप्टिव्ह टाईप असेल, लॉंग ॲन्सर म्हणू त्याला आपण. 4 मार्क ईच म्हणजे आता इथं 3 टोटल क्वेश्चन किती आहेत इथं आता 70 म्हणजे 5 क्वेश्चन आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला 3 सोडवायचे आहेत म्हणजे 2 क्वेश्चन हे तुम्हाला ऑप्शनमध्ये आहे. आणि 4 मार्क्स ईच म्हणजे 3 सोडवायचे म्हणजे किती मार्क्स झाले, 3 into 4 मीन्स 12 मार्क्स. सो देअरफॉर द टोटल मार्क्स हॅविंग द 70 अँड द ॲन्युअल प्रॅक्टिकल एक्झाम मार्क्स 30. वर्षभर तुम्ही जे प्रॅक्टिकल करतात त्याला प्रॅक्टिकल आणि त्याच्यामध्ये प्रोजेक्ट बुक आहे. हे सगळे इन्क्लुडिंग किती 30 मार्क आहेत. हे थेरॉटिकलचे 70 आणि प्रॅक्टिकलचे 30 असं तुमची वार्षिक परीक्षा ज्याला आपण ॲन्युअल एक्झाम म्हणतो ती 100 मार्काची असेल. आणि तुमचं जे पूर्ण टोटल 11वीचं जे इयर आहे ते 200 मार्काचं इयर आहे. त्याची विभागणी बघा, युनिट टेस्ट फर्स्ट आणि सेकंड किती मार्काच्या, फर्स्ट 25 आणि 25 म्हणजे टोटल किती झाले 50. त्यानंतर फर्स्ट टर्म एक्झाम किती मार्काची 50 मार्क म्हणजे 50. आणि त्यानंतर सेकंड टर्म 70 मार्क्स हे थेरॉटिकलचे आणि त्यानंतर 30 मार्क्स हे कशाचे प्रॅक्टिकलचे, असे टोटल 100. 50 + 50 + 100 इज इक्वल टू 200. म्हणजे तुमचा जो वार्षिक निकाल आहे तो 200 मार्कावर डिपेंड्स आहे. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला प्रत्येक परीक्षामध्ये चांगले मार्क्स घेतलेच पाहिजे. युनिट टेस्टमध्ये सुद्धा चांगलेच पडले पाहिजेत, सेकंड युनिटला चांगले पडले पाहिजेत, फर्स्ट टर्मला चांगले आणि सेकंड टर्मला चांगले पडले पाहिजेत. तरच तुमचं ॲग्रिगेट
मार्क्स वाढतील आणि ॲग्रिगेट मार्क्स वाढले की तुमचं पर्सेंटेजसुद्धा काय आपोआप वाढणार. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं आपण पहिल्या दिवशी तुम्ही सिलेबस आणि मी जनरल माहिती सांगितली. त्याच्यानंतर काल तुम्ही हा पॅटर्न लिहून घेतला. आज त्या पॅटर्नचं मी थोडक्यात तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे. आणि त्यानंतर आता आपला नेक्स्ट लेक्चर हा पुढच्या सोमवारी होईल. त्या दिवशी आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करू. आपल्या पहिल्या चॅप्टरचं नाव आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. तो चॅप्टर आपण सोमवारपासून सुरू करणार आहोत. सो टुडे इज हिअर. स्टॉप दिस लेक्चर. थँक यू.